काका बोका हा काका बोका माझा टाइम टेबल येणार आहे. कसले रे? मी कधी काय करायचं असेल ते टाइम टेबल सांगणार. अच्छा, म्हणजे त्या टाइम टेबल मध्ये जसं असणार तसं तू करणार म्हण की. एकदम बरोबर. अरे वा, भारीच आहे की मर्दा. लाडू, वहिनीसनी की नाही खेळायची वेळ त्याच्यात ठेवायला सांग काय, नाहीतर आपल्याला खेळायला मिळणार नाही रे. हा सांगतो सांगतो. माऊ माऊ खेळाचा वेळ खेळशील ना? कुस्ती खेळायचा. हा काका बोका संगत. बरं ठेवते. हळू हळू. शिवपती काका माऊ मला टाइम टेबल देणार आहे. होय, पण कशाला? मी शाळेत जावं आणि मोठा पैलवान बनावं म्हणून. हा, ते तर तुम्ही बनणारच. ते नाही, जेवणाची वेळ ठेवायला सांग बरं काय. नाहीतर जेवण राहायचं तसंच. जेवलंच नाही तर ताकद कशी येणार, आणि ताकदच नाही आली तर पैलवान कसं बनणार आहे की नाही. तेव्हा जेवणाचं सांग हा पहिला. हा सांगतो सांगतो. माऊ जेवणाचा वेळ ठेव नाहीतर विसरशील. जेवण लय महत्वाचं. असं कसं विसरीन. नक्की ठेवते जेवणाचा वेळ. हो. काकी काकी माझं टाइम टेबल येणार आहे. हा काय सांगतोस? कुठनं र? अमेरिकेतनं का चंद्रावरनं? नाही माऊ देणार आहे. अरे वा, आता माऊने तुझं टाइम टेबल केलंय म्हणल्यावर भारीच असणार की ते. पण तुझ्या त्या टाइम टेबल मध्ये खायला येळ ठेवलाय का नाही, का नुसता अभ्यासच? नाही ठेवलाय की. राजवीर इकडे. राजवीर, नुसतं एक टाइम खाऊन तुझा योग येळ्या भरणार आहे काय? तुझ्या माऊला सांग म्हणाव दिवसभरात निदान 5-6 वेळा तरी खायला टाइम ठेव म्हणाव. हा आता सांगून येतो. मुलं म्हणजे देवा घरची फुलं. किती बी गांडवा, मनात कधी बी पाप येणार नाही बघा त्यांचा. चंदे, आम्ही खरंच त्याच्या काळजीनेच बोलत होतो. आता ध्यानात ठेव चांगुलपणा. माऊ ओ जेवायची वेळ ठेवलीये. चांगली 5-6 वेळा ठेव. हो रे बाबा, तू काही काळजी करू नकोस. चालतंय. गोदक्का ओरे बाळा. माऊ मला टाइम टेबल देणार आहे. अरे वा, भारीच की. रानादासने बी दिलत टाइम टेबल. आता मला बी देणार आहे. वय भारीच की. आणि जेवणाची वेळ लिहिल्या ना व? हा दिलाय की. बरं, देव बाप्पाला पाया पडायची बी येळ मागून घे. बरं झालं तू सांगितलंस ते. ते केवढं राहिलं बघ, सांगून येतो थांब. माऊ जे बाप्पाची पाय पडायची वेळ ठेव. हो रे बाबा, आधी मला बनवू तर दे टाइम टेबल. हा बनव बनव. आलोच मी. साहेबराव, तुला माहित आहे काय, माझा टाइम टेबल येणार आहे. त्याच्यात जसं असणार तसंच करणार मी. काय म्हणालास? तुझ्या संग बोलायचं वे? थांब सांगतो. माऊ
शाबरो संग गप्पा मारायची वेळ ठेव. ठेवते. चालतंय. हळू हळू. काय लाडू काय झालं? हा नाही मग टाइम टेबल बनवत्या. अगं दबल्यावर माणसाला झोप येते. झोपायचा टाइम बी लिहिलाय ना वा. अरे विसरलोच. मग झोपायचा टाइम ठेव. आता तू जरा गप बर का. आधी टाइम टेबल बनवू दे, मग बघूया आपण सगळं. काय हो, तुम्ही शिकवता ना त्याला हे सगळं? नाही नाही मी कशाला. हो मग घेऊन जा ना त्याला खाली. टाइम टेबल बनलं की मी घेऊन येते खाली. तुझ्यामुळे उगाच मला वरडा बसते. चल खाली जाऊया. पाठ हा उचलून दे मला. बरं बाबा बसा. लाडूचं टाइम टेबल तयार झालं. लाडू साहेब, आपला राणाचा जो वज्रकेसरी झाला की नाही तो त्या टायमिंग टेबल मुळेच आहे की नाही राणाचा? होय. मग लाडू शेठ आता तुम्ही बी वज्र केसरी होणार म्हणा की. हो. टाइम टेबल आलं. सुरेश आलं काय? माऊ झालं टाइम टेबल. हो झालं. बस तिकडे. लाडूच्या प्रगतीची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. त्याच्या चांगल्यासाठी मी काही गोष्टी हाती घ्यायचं ठरवलंय. शाळा आणि तालीम या गोष्टी तर आहेच आहेत, पण इतरही काही गोष्टी आहेत ज्यात मला घरातल्या सगळ्यांची मदत लागणार आहे. होय खरं. लहान मूल म्हणजे समद्या घराची जबाबदारी. जाऊबाई तुम्ही नुसतं सांगा बरं काय करायचं ते. काय झालं, आम्ही काही चुकीचं बोललो काय? नाही नाही, अगदी बरोबर बोललात तुम्ही. बरं मी आता सांगते टाइम टेबल. सकाळी 6 वाजता उठायचं आणि 7 पर्यंत आवरावरी करायची. ही जबाबदारी माझी आणि यांची. सकाळी 7 वाजता नाश्ता, ती जबाबदारी माझी किंवा घरातलं इतर कोणी. नंतर 7:30 वाजता तालीम. म्हणजे मी. हो तुम्ही. तालमीतून आल्यावर जेवण 9 ते 10. मग 11 ते 5 शाळा. शाळेतून आल्यावर खेळायचं. मी. 7 वाजता देवाची प्रार्थना. हा ते मी बघते. चालेल. 8 वाजता जेवण आणि मग 8:30 ते 9 शाळेतल्या अभ्यासाची उजळणी. ते झालं की 9:30 वाजता झोपायचं. ठीक आहे. या लाडूच्या टाइम टेबल पायी मला अभ्यासाला लावणार वाटतं अंजलीबाई. चालतंय की. काय चालते? म्हणजे दिवसभर शाळा आणि सांच्याला परत आल्यावर अभ्यास. म्हणजे मग काय करणार? अहो खेळायचा टाइम कुठे? तासाभरानं काय होणार आहे? काय लाडू? माऊ तासभरानं काय होणार? तालमीतल्या कुस्तीसाठी 2 तास ठेवलेत की. तोही खेळच आहे ना. हा माऊ. काय हा? अरे कुस्ती वेगळी आणि बारक्या पोरांचं खेळणं वेगळं. अरे दिवसभर शाळा करून परत अभ्यासाचा कंटाळा येणार नाही का तुला? येणार की. मग अरे सुरुवातीला येईल, पण हळूहळू अभ्यासाची सवय झाली ना की काही कंटाळा वगैरे येणार नाही. येणार नाही. बरोबर. आणि मग लाडूला कंटाळा येणार नाही, मग तुम्हालाही कंटाळा येणार नाही. माझा काय संबंध? जेव्हा लाडू अभ्यासाला बसेल तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत अभ्यासाला बसायचं. ती जबाबदारी तुमची.
अहो नाही नाही ते कुस्तीची जिम्मेदारी आहे माझी. आणि अभ्यासाची सुद्धा. लाडू एकटा अभ्यासाला बसला तर त्याला कंटाळा येणार नाही का? काय रे लाडू? आई येणार की कंटा? हा, मग रोज राणा दादाही तुझ्यासोबत अभ्यासाला बसतील. हा, मग नाही येणार तुला कंटाळा. येणार लाडू. अरे कटा येणार. अरे तू बार काय तुला अभ्यासाचं काय माहित नाही. अरे लई ताप असतो अभ्यासाचा, तुला झेपणार नाही. का नाही? आपण सगळे आहोतच की. आपण सगळे करू मदत लाडूला. हा चालतंय. अरे काय चालते? अरे माझं हे बघा लाडू तयार आहे. उगाच तुम्ही काहीतरी सांगू नका त्याला. अहो पण माझी तयारी नाही की. तुम्हाला लाडूसाठी तयार व्हावं लागेल. अहो पण याच्या टाइम टेबल मध्ये अभ्यासानं शाळाच आहे. माझ्या टाइम टेबल मध्ये समजा उलट होतं. तुम्ही वेगळे आणि लाडू वेगळा. आता हे ठरलंय. हो, हीच वेळ त्याला शाळेत पाठवण्याची. एव्हाना तो अंगणवाडीत जायला हवा होता, पण काही हरकत नाही. आता हे ठरलंय ना, मग यात बदल नाही. गोदाक्का, चला जेवणाची तयारी करूया. थांबा जाऊ बाई, आम्ही बी येतो. राधे, एवढा आवरशील ना व? बरं चला. लाडू, आजचा दिवस कर हा तू मजा. उद्यापासून जसं टाइम टेबल आहे की नाही तसंच वागायचं. चला जाऊ बाई. ते मेथीची भाजी आम्ही निवडून ठेवल्या खरं, पण कशी करायची जरा शिकवण काय? हो. काय केलंय? लाडू, हे टाइम टेबल अंगलात येणार बघ, तुझ्या आणि माझ्या बी. का? अरे या टाइम टेबल मध्ये फक्त अभ्यासानं अभ्यासच आहे. तू पहिलवान कसा बनणार? माझ्या टाइम टेबल मध्ये कुस्ती आणि कुस्तीच होती, म्हणून मी वज्र केसरी झालो. तुझ्या टाइम टेबल मध्ये समजा उलटच आहे. नाही, मला वज्र केसरी बनवलं आलं. टाइम टेबल पाहिजे. राणा, अंजलीनं टाइम टेबल बनवलंय ना हो? मग तू कशाला भलतं सलतं लाडूच्या मनात भरवतोयस? असं नाही गोदक्का. अगं एवढ्या बारक्या पोराला एवढा अभ्यासाचा ताप नको म्हणून म्हणलं. अरे पण आता अंजलीनं ठरवलंय म्हणल्यावर आम्ही कसं बोलणार? आपण टाइम टेबल बदलायला लावू की. फक्त तू आणि सूरज मला साथ द्या. वहिनींच्या विरोधात तुला साथ देऊ. नाही नाही नाही, ते त्याच्या कुस्तीसाठी मला साथ द्या. स्वतःच्या अंगावर यायला लागले म्हणून आम्हाला दोघांनी ओढतोयस होय? बघ की. आम्हाला काय मध्ये घ्यायचं नाही बाबा. तुझं तू बघ, मी चालले स्वयंपाकाच्या तयारीला. राधे चल घेते. तुझं काय की तुझं का सूरज? मी बी जातो. मला 2-4 फोन लावायचे. ते व्याजाचं प्रकरण सोडवायचं बाबा. आलो सूरज. तिरुपती आता राणादा, मी बी येतो. मला लय काम आहेत. तुम्ही काय प्रश्न सोडवशील? हा माधू, आलो आलो. आता काय तुझ्या माऊला पटवायला पाहिजे. बचेंगे तो और भी लढेंगे. खरंच काय? हा बर, चालते चालते चालते. अहो उद्या जातो की गाठ घ्यायला त्याची. हा ठेवू काय फोन? हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हा ठेवतो. राणादा, अरे एक नंबर बातमी आहे. काय? अरे आपलं काम झालं बघ. आणि आपली डील झाली की नाही, दुसऱ्याच्या डीलची कामं बी माझ्याकडेच येणार आहेत. वय पण कसले डील? अरे ते तुला म्हणलं नव्हतं काय, आपलं व्याजाचं पैसे फेडायचं. अच्छा ते वय. हा तेच. अरे काम झालं की. एक नंबर झालं बघ. हा सूरज, हा माझं काम कर की. अरे सांग की कुठलं काम? ती लाडूच्या शाळेत. बस कुठं चालला? हे बघ राणादा, लाडूच्या शाळेचा निर्णय वहिनीने घेतला. मला ओढू नको याच्यात. अरे तू बस. अरे असं काय करते सूरज? तू भाऊ आहेस ना माझा, आणि भाऊ भावाला मदत नाही करणार तर मग कोणाला करणार? हा हे बघ राणादा,
ते ना बघ, खरं लाडू शिकला तर चांगलंच आहे की. तू कशाला त्याच्या शाळेला विरोध करायलायस? विरोध शाळेला नाही, मग त्याच्या जादाच्या अभ्यासाला आहे रे. अरे बारक्या पोरावर एवढं अभ्यासाचं होतं बरोबर वाटते का? अरे पण लाडू तयार आहे की अभ्यास करायला, तू कशाला टेन्शन घ्यायलीस? अरे मर्दा त्यो लहान आहे, त्याला काही कळत नाही रे, म्हणून म्हणतोय मी. हे बघ, पण एक आहे, पुढे जाऊन काहीतरी बोंब होणार आहे पक्क आहे. अरे मग वहिनीसनी जाऊन समजाव की. अरे त्या काही समजणं झालं म्हणून तुला सांगतोय ना व. हे बघ, त्यासनी वाटतंय की मला शाळा नकोय म्हणून मी लाडूच्या शाळा नाही म्हणतोय. सूरज, तू आणि गोदक्का दोघे मिळून समजा की आणली पाहिजे. आम्ही होय, अरे एवढं कर की माझ्यासाठी. हा मी होय, हे बघ, तू भाऊ आहेस ना माझा, भाऊ भावाला मदत नाही करणार तर मग कोणाला करणार? हाय की नाही? हाय की नाही? हा तू चल चल, अगर चल सांगतो चल. वहिनी, तुम्ही बसा जेवायला, मी आणि गोदाक्का वाढतो जेवण. हा नाही जाऊबाई, बसू की आपण तिघी एकत्र. चला. ए लाडू, रोज आम्ही तुझा ऐकतो का नाही? आज तू आमचा ऐकायचं बघ. आज आमच्या संकट वर बसायची जेवायला. काय सूरज? होय, बस बस ये उभं. बसा. मेथीची भाजी नाही, नको मला. मला आमटी वाढ. मला बी का नकोय भाजी तुम्हाला? अहो ते तुम्ही नीट शिजवत नाही. लाडू, मला बी नको. अरे बाळा, पालेभाज्या असतात ना त्या अर्धवट शिजवलेल्या किंवा उकडलेल्याच खायच्या असतात. तू हुशार आहेस की नाही? मग खाणार की नाही तू मेथीची भाजी? हो खाणार. हा बघा, आमचा लाडू खाणार आहे मेथीची भाजी आणि तुम्हाला काय झालं न खायला? चला सगळ्यांनी खायची मेथीची भाजी. काय तू घ्या, चला सुरू करा. हे लाडू समजे कौतुक करायला म्हणून लय फुलत जाऊ नकस. होय की, ह्याच्यामुळे आपल्याला खायला लागणार. तर काय? काय झालं? कुठं काय? काय नाही. काय नाही, हे वाढा मग. चल सुरू कर रे तू. धर. बोल की. हे सूरज, हा बोल. तू सांग की. काहीतरी नक्की बोलायचंय तुम्हाला. काय बोलायचंय? नाही काय नाही, सांगू काय? बोल बोल. ते टाइम टेबलच की. अहो कशाला उगा लाडूला शाळेत घालताय? 6 वर्ष पूर्ण झाल्या बिगर पोराला शाळेत घालायचं नसते. समधी माहिती घेतली मी. पण अंगणवाडीत घालू शकतो म्हंटल. होय, आणि गोदक कभी म्हणली की कशाला उगा लाडूवर लढ, अजून बार काय ते. मी कवा काय म्हटलं तुला? होय, अगं मगाशी नाही का बाहेर म्हणलीस तू? उग काहीतरी बोलू नकस. नाही काय? नाही, मला तुझ्या चेहऱ्यावरनं तसं वाटलं म्हणून म्हणलं मी. अच्छा, फारच ओळखायला लागलात तुम्ही चेहरे. बरं ठीक आहे, लाडू शाळेत जाणार नसेल ना तर तो कुस्ती खेळणार नाही. नाही म्हणजे लहान आहे ना तो अजून, कुस्ती कशी खेळेल? नाही नाही मम्मी आहे ना शाळेला. शाबास. बघा, लाडू तयार आहे तर तुम्हाला काय अडचण आहे? गोदाक्का, तुम्ही यांना सुद्धा असंच लाडावून ठेवलंय बरं का. आता लाडूच्या बाबतीत तसं नको व्हायला. अगं पण मी काय म्हणलंच नाही. तू जसं म्हणशील तसं. ठीक आहे, मग ठरलं. उद्या लाडू शाळेत जाणार आणि आपण उद्याच त्याचं ऍडमिशन घ्यायचंय. अंजली बाई काय ऐकणार? आता लाडूलाच पटवायला हवं.
म्हणजे त्योच मला अभ्यासापासून वाचून ठरलं.